नगराध्यक्षांना मिळालं हे मला या ठिकाणी खास करून सांगायचं वाटेल. कारण की असं कुठं झालं नाही, नगरसेवक मुस्लिमचा आहे त्याला नगर मतदान आणि वरी नगराध्यक्ष पदाला 200 मतदान 500 मतदान एवढं खालच्या उमेदवाराला मिळालं, तेवढंच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सुद्धा समाजाने मतदान दिलंय. कारण की समाजाला सुद्धा पटलंय की कमळ भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी काम करत आहेत आणि आपण भारतीय जनता पार्टी सोबत राहिलं पाहिजे हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आला. आणि आज या ठिकाणी विशेष सत्काराचं आयोजन या सगळ्या माझ्या सहकार्याचं केलेलं आहे. जेणेकरून परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु ह्याच स्थितीमुळे काही आतापर्यंत खान पाहिजे का बांध पाहिजे त्याच एका एजेंड्यावरती आपल्याकडच्या लोकांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आमदार खासदारांनी मतदान मागितलेले आहे. आणि दुर्दैवाने 2 जाती धर्मांमध्ये ही एक जी दरी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली दरी मिटवण्याचं काम आम्हाला या पुढे करायचं. यासाठी आज ठिकाणी बैठक, ठिकाणी सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्यावरती चालणारा आमचा पक्ष आहे, चालणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे. त्यांना याचा अनुभव भारतातील 140 करोड बंधू भगिनी घेत आहेत आणि त्यातच जो निकाल जिंतूरचा लागलेला आहे खास करून कारण की आपण सर्वजण जाणकार आहात. यापुढे देखील हा परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पेरूमध्ये सुद्धा काही आमच्याच लोकांनी या ठिकाणी निगेटिव्ह प्रचार केला होता, नरेटिव्ह इफेक्ट करण्याचा प्रकार केला. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मलाही सांगितलं की असं सांगताय. परंतु विनोद भाऊ बोराडेचे एवढे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून हे नगरपालिकेमध्ये त्यांचं आहे आणि 172 पैकी आम्ही फक्त 86 जागा लढलो. 86 पैकी आम्ही 34 जागेवर कमळ आणलं आणि 8 जागेवर आमचं परिवर्तन विकास आघाडीचे 8 नगरसेवक म्हणजे आम्ही 42 ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत आणि 3 नगराध्यक्ष आम्ही या ठिकाणी निवडून आणलेले आहेत. कारण की त्यासाठी सगळ्या मुस्लिम माझ्या सगळे जे काही म्हणजे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेले त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलेला की या शहरातल्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींना असा विश्वास वाटावा की कमळावर जर आपले सगळे सहकारी निवडून येऊ शकतात तर आपण सुद्धा परभणी महानगरपालिकेमध्ये कमळ या निशाणीवर आपण निवडून येऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी ही आज कमळाच्या चिन्हावर 6 आले, जिंतूरला 3 आले, जिंतूरला आणि आघाडीमध्ये 3 आले, 12 जण आले. उपेट 3, शिरूर 3 आणि जिंतूर 6 पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणण्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हा करण्याच्या दृष्टिकोनातून जे पत्रकार परिषद आलेला हा जे आयोजित सत्कार आहे हा खूप उद्देशाने ठेवलेला. गंगाखेडला रत्नाकर गुट्टे साहेब वेगळे लढले, आता तुम्ही म्हणलात की चूक झाली. इथं परभणीमध्ये रत्नाकर गुट्टे सोबत असणार आहेत का? बघा त्यांनी आधी जाहीर केलेलं आहे वेगळे लढायचं, आता त्याच्याबद्दल आता सध्या